माझ्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारचे काही खास उपाय मी सांगणार आहे। तुमचं समजा प्रॉपर्टीचं काम आहे, जमीन जुमल्याचं काम आहे, जमिनीचं तुम्ही व्यवहार करताय पण जमीन तुमच्या नावावर होत नाही आहे, नवीन घर घेऊ पाहताय पण घराचंही घर घेण्यामध्येही खूप अडचणी येत आहेत, किंवा प्रॉपर्टीचं कुठलंही काम असू देत ते अजिबातच होत नाही आहे, खूप विघ्न तुमच्या मार्गामध्ये येत आहेत, तर हे मंगळवारचे उपाय तुम्ही लगेचच करायला सुरुवात करा। बघा, तुमची अडकलेली जेवढी काही कामं असतील ती सगळी पूर्णत्वाला जाऊन तुमचे जे काही व्यवहार आहेत ते खूप चांगल्या प्रकारे पूर्ण होतील। आणि त्याचबरोबर तुमचे पैसे अडकलेले आहेत, तुम्ही उसने दिलेले आहेत आणि तिथून ते मिळण्याचे काहीच चान्सेस नाही आहे, तरीही तुम्ही हे उपाय करू शकता। त्याचबरोबर खूप सारे तुम्ही प्रयत्न करताय, तुम्ही व्यवसायात प्रयत्न करताय, नोकरीमध्ये करताय, पण तुम्हाला हवा तितका धनलाभ होत नाही आहे, लक्ष्मी प्राप्तीच होत नाही आहे। त्यासाठी देखील मी 5 मंगळवारचा उपाय याच्यामध्ये सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी। नक्की हे सगळे उपाय तुम्ही करून बघा, रिझल्ट ह्याचे 100% आहेत, खूप चांगले हे उपाय आहेत। लगेचच आपण उपायांना सुरुवात करूया। तर बघा, मंगळवार जो असतो तर या मंगळवारी तुम्ही गणपती बाप्पांचे पण उपाय करू शकता आणि हनुमानजींचे पण उपाय करू शकता। तर मी असे दोन्हीही उपाय सांगणार आहे। 2-3 उपाय आहेत मंगळवारी करण्यासाठीचे, गणपती बाप्पांचे पण आहेत आणि हनुमानजींचे पण आहेत। तर तुम्हाला जो जमेल तो अवश्य करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या सगळ्या अडचणींमधून सुटका मिळेल आणि काहीतरी मार्ग हा 100% मिळेलच। सगळ्यात आधी बघूया गणपती बाप्पांचा उपाय। तर मंगळवारी तुम्हाला काय करायचं आहे, 21 तुरवांची जुडी गणपती बाप्पांना मंदिरात जाऊन अर्पण करायची आहे। आणि तुमचा काय प्रॉब्लेम आहे, समजा प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम आहे, जमिनीचा प्रॉब्लेम आहे, नवीन घर घेताय त्याच्यामध्ये विघ्न येत आहे, तर तिथे तुम्हाला बोलून दाखवायचं आहे गणपती बाप्पांना की गणपती बाप्पा, माझी अशी अडचण आहे, त्याच्यातून मला मार्ग दाखवा आणि माझ्या मार्गातले सगळे जे विघ्न आहेत ते दूर करा। तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला अशी 21 दुर्वांची जुडी दर मंगळवारी गणपती मंदिरात जाऊन अर्पण करायची आहे। मध्ये काही प्रॉब्लेम आला, म्हणजे स्त्रियांना काही प्रॉब्लेम आला तर तेवढं तुम्ही मंगळवार स्किप करायचे आहेत। जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत तुम्ही अशी दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। बघा, रिझल्ट अतिशय चांगले मिळतील तुम्हाला, नक्की उपाय करून बघा। आता दुसरा जो उपाय आहे त्यामध्ये तुम्हाला काय करायचे आहे, तर 11 गुलाबाची फुलं घ्यायची आहेत आणि हनुमानजींच्या मंदिरामध्ये तुम्हाला मंगळवारच्या दिवशी ही गुलाबांची माळ घेऊन जायची आहे। आणि जोपर्यंत तुमचं कार्य पूर्ण होत नाही, तुमच्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही, तोपर्यंत हनुमानजींना अशी गुलाबाची माळ तुम्हाला दर मंगळवारी अर्पण करायची आहे आणि तुमचे काही अडचण असेल ती बोलून दाखवायची आहे। हा पण उपाय खूप प्रभावी आहे, कारण हनुमानजींचा जो उपाय तुम्ही कराल त्यामध्ये तुम्हाला निश्चित असं यश हे मिळतं। त्या पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, मंगळवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही एक लिंबू घ्यायचा आहे, तुम्हाला पिवळा लिंबू घ्यायचा आहे, कुठेही डाग न पडलेला, आणि तो लिंबू घेऊन तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तिथे बसून तुम्हाला तो लिंबू काय करायचा आहे, हातात घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 4 लवंगा तुम्हाला खोचायच्या आहेत। 4 लवंगा देखील तुम्हाला घरून घेऊन जायच्या, चांगल्या लवंगाने, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या असू नयेत। आणि लवंग खोचल्यानंतर तुमची जी अडचण आहे ती तुम्हाला हनुमानजींना तिथे बोलून दाखवायची आहे। तो लिंबू जो आहे लवंग खोचलेला तो हातात घेऊन तुम्हाला अडचण बोलून दाखवायची आहे आणि हनुमान चालीसाचा 1 वेळा तुम्हाला पठण करायचं आहे तिथेच हनुमानजींच्या मंदिरामध्ये बसून, आणि माझ्या या कार्यामध्ये मला सफलता मिळू द्यात अशी त्यांना प्रार्थना करायची आहे। तर तुम्हाला हा पण उपाय तुमच्या कामामध्ये यश मिळेपर्यंत प्रत्येक मंगळवारी हा करायचा आहे। आणि ते लवंग खोचलेलं लिंबू जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे, तुमच्या देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं आहे आणि पुढच्या मंगळवारी पुन्हा हे लिंबू तुम्हाला पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे आणि पुन्हा नवीन लिंबू घेऊन पुन्हा मंगळवारी हाच उपाय करायचा आहे तुमच्या कार्यामध्ये यश मिळेपर्यंत।
खूप चांगला उपाय आहे, तुम्ही अवश्य करा. नक्की तुमच्या कामातले अडथळे हे दूर झाल्याशिवाय राहणार नाही, असा हा उपाय आहे. आता शेवटचा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय तुम्हाला सांगते. हा उपाय तुम्हाला 5 मंगळवार करायचा आहे. तर काय करायचं आहे, तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. मातीचा घ्या, स्टीलचा घ्या, चांदीचा घ्या, कुठलाही घ्या. त्यामध्ये तुम्हाला डबल वात करायची आहे, म्हणजे सिंगल वात नाही करायची. 2 वाती घ्यायच्या, त्या वळायच्या आहेत चांगल्या. आणि तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये तुम्हाला पिवळी मोहरी टाकायची आहे आणि तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कुंकू टाकायचं आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर म्हणजेच जे तेल आहे ते पूर्ण असं लाल झालं पाहिजे, एवढं कुंकू तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्याकडे जर मोहरीचं तेल असेल तर तुम्ही मोहरीचं तेल वापरा, पण मोहरीचं तेल नसेल तर आपल्या तेलामध्ये साध्या तुम्ही पिवळी मोहरी टाका, किंवा पिवळी मोहरी नाही मिळाली तर तुम्ही काळी मोहरी देखील टाकू शकता. आणि असा दिवा लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या देव्हाऱ्यात बसून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे दर मंगळवारी. म्हणजे असे सलग 5 मंगळवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कुलदेवीला तुमची अडचण सांगायची आहे की असा असा प्रॉब्लेम होतो आहे, असं असं माझं काम आहे, हे माते मला माझ्या या कामामध्ये यश दे, अशी तुम्हाला मातेला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर लक्ष्मी मातेला आणि भगवान श्रीहरी विष्णूंना देखील तुम्हाला प्रार्थना करून त्यांचं देखील स्मरण करायचं आहे, म्हणजेच त्यांचा जप करायचा आहे. म्हणजे कुलदेवीचा जप 5 मिनिटं, माता लक्ष्मीचा आणि श्रीहरी विष्णूंचा जप जो आहे तो 5-5 मिनिटं तुम्हाला करायचा आहे. तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला 5 मंगळवार असा दिवा तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे. नक्कीच तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे. सर्वांनी अवश्य करा. तर हे उपाय तुम्हाला सांगायचं होते मला. मंगळवारचे खूप चांगले आणि अद्भुत असे उपाय आहे, सर्वांनी नक्की करा. नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतील. कारण मंगळवारचे हे जे उपाय आहेत ते आपल्या धनवृद्धीमध्ये नक्कीच वाढ करतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच हे खूप चांगले उपाय असतात. आणि गणपती बाप्पांचे त्याचबरोबर हनुमानजींचे जर हे उपाय तुम्ही केले तर कुठलंही विघ्न तुमच्या कामामध्ये येणार नाही, याची 100% मला खात्री आहे. हे जे उपाय आहेत ते विवाहित स्त्री, पुरुष किंवा मग मुलं मुली कोणीही करू शकतात. इतके हे उपाय चांगले आहेत आणि 100% रिझल्ट्स देणारे आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा, म्हणजे त्यांना देखील हे चांगले असे शीघ्र फलदायी उपाय कळतील आणि आपला व्हिडिओ युजफुल ठरेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.